योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी 850 रुपये। पीक विम्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी सुरुवात। शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात एकूण 415 कोटी रुपयांचे वाटप राज्यातील पात्र शेतकऱ्यांना केले जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी आता ही माहिती दिलेली आहे। पहा, खरीप आणि रब्बी मधील सोयाबीन असेल, कापूस, हरभरा, भुईमूग असेल, गहू असेल, याच आता पिकांना पीक विमा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र आहेत यांना शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे। उद्यापासून नेमकी किती जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, रक्कम नेमकी कोणत्या बँकांमध्ये जमा होणार याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर करता तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, खरीप आणि रब्बी हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। मग यामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, मका, बाजरी, गहू आणि हरभरा या पिकांचा समावेश होता। अक्षरशः काही ठिकाणी पीक ही काय जी आहेत ती पाण्यासोबत त्या ठिकाणी वाहून गेली आणि त्यामुळे शेतकरी हा प्रचंड अडचणीत सापडला होता। शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम हे त्या ठिकाणी करण्यात आले होते। याशिवाय स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून देखील पिकांचे पंचनामे करण्यात आले होते। बघा शेतकरी मित्रांनो, ही जी काही नुकसान आहे हे राज्यातील एकूण 27 जिल्ह्यांमध्ये झाले होते। याशिवाय राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये त्यावेळी काही जिल्हाधिकारी होते जे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा देण्याबाबतच्या अधिकृत सूचना काढल्या होत्या, परंतु मध्यंतरी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो आता पुढे ढकलण्यात आला होता। यानंतर पीक विम्याच्या पहिल्या हप्त्याची मंजुरी देण्यात आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि जी काही मंजुरी होती ती पहिल्या 2 ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि हे जे काही पहिले 2 ट्रिगर होते म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, या 2 ट्रिगरच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील जे काही पीक विम्याचं वितरण होतं त्या ठिकाणी झालं होतं। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे जे वितरण झालं होतं ते वितरण ज्या ज्या शेतकऱ्यांना झालं होतं त्यांचं नुकसान हे पहिल्या 2 ट्रिगरच्या अंतर्गत झालं होतं। परंतु आता बरेचसे जे काही शेतकरी होते त्यांना पीक विमा हा मिळालेला नव्हता, कारण त्यांचं जे काही नुकसान होतं ते उर्वरित 2 ट्रिगरच्या अंतर्गत त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आणि आता अशा जे काही शेतकरी आहेत जे उर्वरित 2 ट्रिगरच्या अंतर्गत पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील जे काही वितरण आहे ते आता त्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात येणार आहे। यासाठी शासनाने अधिकृत GR देखील 9 जुलै रोजी काढण्यात आलेला होता। त्यानंतर 13 तारखेला ही जी काही 13 जुलैला ही रक्कम आहे ती कंपन्यांनी खात्यावर टाकली होती, त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आली होती। याशिवाय नंतर 11 तारखेला केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून राजस्थानमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि तिथून हे क्लिक वरती राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 506 कोटी रुपयांचं वाटप हे करण्यात आलं होतं। आता यामध्ये जर करता आपण पाहिलं तर देशातील सुद्धा जवळपास 35 लाख शेतकरी यामध्ये पात्र होते। बघा आता हे जे काही वितरण झाले ते नांदेड, धाराशिव, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये वितरण बाकी आहे। अशा जिल्ह्यांमध्ये आता 20 ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारपासून म्हणजेच उद्यापासून हे वितरण त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे। या वितरणाला 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी वितरणासाठी लागत आहेत। आता पंचनाम्याच्या आधारावरती शेतकऱ्यांना एकूण 8500 रुपये प्रति हेक्टरी अशी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे। आता ही भरपाई राज्यातील उर्वरित जिल्हे, मग त्यामध्ये अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, सांगली असेल, सातारा, अकोला यांचा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती नसेल की तुम्ही नेमके किती पैसे मिळणार किंवा तुमचा पीक विमा मंजूर आहे किंवा नाही, तर तुम्ही PMF जिथून तुम्ही पीक विमा भरला होता त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की तुम्हाला रक्कम किती मंजूर झाली आहे आणि हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। यावरून सुद्धा तुम्ही तुमचा क्लेम मंजूर आहे का आणि तुम्हाला भरपाई किती मिळणार आहे हे देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। बघा शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालाय की त्यांचं जे काही बँक खातं आहे ते आधार कार्डशी त्या ठिकाणी लिंक नसल्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे मंजूर तर झाले आहेत पण खात्यामध्ये त्या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्या ठिकाणी आपलं जे काय बँक खातं आहे आता आधार कार्डशी संलग्न करायचं आहे आणि ते एकदा त्या ठिकाणी तपासून घ्यायचं आहे। जर करता नसेल तर बँकेमध्ये जाऊन आपलं जे काय बँक खात्याची KYC आहे त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला पीक विमा योजनेचे सर्व पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचा 1ही रुपया या ठिकाणी मिळणार नाही। तर ही होती महत्त्वाची माहिती पीक विम्याबद्दल आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या। धन्यवाद।